मी माझ्या राहत्या घरी गोरे वस्ती पासूनच्यानी एक 5:15च्या सुमारास हातपाय तोंड धुवूनच्यानी बुलेट गाडीवर कल्याण नगर परिसरात गेलो. तिथं गाडीवरून उतरताच एक क्विड गाडी आली MH12 पांढऱ्या कलरची. त्याच्यानंतर मी काय दुर्लक्ष केलं. त्यानंतर परत 3 टू व्हीलर गाड्या आल्या. एका गाडीवर जवळपास 3 जण असे होते, असे 9 जण ते आले आणि त्याच्या एक 2 सेकंदात लगेच एक बोलेरो मोठं पिकअप, ती मोठी बोलेरो गाडी असते त्याच्यामध्ये एक 15 ते 16 जण इसम आले, अनोळखी होते आणि त्याच्यातलं एकच जण फक्त मी ओळखत होतो आणि एक लेडीज ओळखत होतो. तर हे सर्वांनी आल्याच मी म्हणलं सोनू काय, तर त्यांनी मला डायरेक्ट मारायला सुरू केलं. डोक्यात रॉड टाकले, इटा टाकल्या. पूर्णपणे माझा असं रक्ताबंबून मी अवस्थेत असं पडलो. त्यानंतर सुद्धा मी माझा जीव वाचवण्यासाठी आरडाओरड केली. मी चिरकलो, मी त्यांच्या पाया पडलो, पण त्यांना कसली मायादया न येता त्यांनी मला मारून त्यांनी मला एकदम धीम करून मला त्यांनी गाडीमध्ये घातलं, बोलेरोमध्ये. आणि ह्याच्यातला मेन आरोपी म्हणजे सोनू काळे आणि त्याची बायको ज्योती काळे. हे मला वारंवार पैशाची मागणी करतात. मला हे गुंड प्रवृत्तीचे माणसं आहेत. हे सुपाऱ्या घेतात लोकांच्या. ह्यांचा गांजाचा व्यवसाय ह्यांचा मोठा. ह्या लोकांपासून माझ्या जीवाला धोका आहे. आणि ह्याच्या आधी मला त्यांनी काल उचललं, तर परवा दिवशी सुद्धा मला रिलायन्स पंपाच्या पाठीमागे मला 2 अज्ञात इसमांनी मला फाशी देऊन मारण्याचा प्रयत्न केला. पण तिथं काही लोक दारू पिण्यासाठी तिथं गोळा झाले, त्यावेळेस लगेच ते तिथून पळून गेले. ह्याचा मी तुमची ओळख कशी आहे आणि ते लोक कुठले आहेत? आमची ओळख आता मी 12 वर्षा पाठीमागे पारधी समाजातली लक्ष्मी पवार यांची मुलगी दीपाली पवार हे यांच्याबरोबर मी प्रेम केलं आणि ह्यांना घेऊन मी तिथून आलो. तर 12 वर्षामध्ये मी ह्यांना कुठलाही त्रास न देता उलट मी ह्यांना पैसे दिले, ह्यांचं मी सर्व मिटवून घेतलं. तरी सुद्धा ह्यांना माझ्याकडून अजून अपेक्षा आहेच. ह्यांनी मला 5 लाख रुपये मागितले होते स्टार्टला. मी यांना देण्यासाठी नकार दिला आणि ह्यांनी डायरेक्ट मला उचललं. डायरेक्ट ह्यांनी मला 20 लाखाची मागणी केली. आता मारहाण करत असताना त्यांचं म्हणणं काय होतं आणि कुठे घेऊन गेलं तुम्हाला? मला मारहाण करण्याच्या ज्यावेळेस त्यांनी केला का, त्यावेळेस मला त्यांनी गाडीत टाकलं. त्यावेळेस मला फक्त ऐकायला येत होतं, ते जे लोक, ते जे सोनू, ते असं बोलत होते की आमचे स्वर्गवासी संतोष देशमुख साहेब यांना ज्या पद्धतीने मारलं गेलं त्याच पद्धतीने ह्याला मौत द्यायची, ह्याच्यात तोंडात लघवी करायची किंवा ह्याला भयंकर म्हणजे जे त्यांना मरण दिलं तेच मला माझ्यासोबत त्यांनी करणार होते. आणि त्यांनी त्याच्यातल्या काही गोष्टी भरपूर काय त्यांनी केलं. मला तुम्ही बघू शकता बघा, माझं हातावर अंगावर पूर्ण वाहन वळ झालेले. तर तुम्हाला पोलिसांनी कुठून सोडवलं, कसं सोडवलं आणि मारहाण सुरूच होती का तुम्हाला ज्यावेळेला पोलिस? मला त्यांनी 5:15 ते 5:30 वाजता ज्यावेळेस त्यांनी उचललं त्यावेळेस त्यांनी जिथं ठेप्यापर्यंत नेईपर्यंत मला मारलं. मांजरसुंबाई गेल्याला आठवतोय, त्याच्यानंतर मला काही आठवत नाहीये. आणि जिथं एक हॉटेल होतं सीताराम का काय देवा नाव होतं त्या माणसाचं, त्या ओनरचं, तो पण त्यांना मिळला गेलाय. आणि त्या ठिकाणी मला त्यांनी पाठीमागं नेलं, शटर वगैरे लावले. आणि ही ज्योती आणि ते सोनू आणि हे जे हे जे होते ह्याचे सोबत संगतचे हे 15 ते 20 जण मला रॉडनी, बेल्टानी, मला भरपूर कशा बाटल्यानी, मला ज्यांनी नाही त्यांनी प्रत्येकाने हाणलं. पण मी मार फक्त सहन केला, कारण का मी जर माझा जीव सुद्धा निघून गेला असता, पण फक्त मी मार सहन केला. जे ज्योती किंवा ते सोनू सांगतात ते कोण आहे तुमच्या नात्याने? ते मी जे लग्न केलंय ती तिची सख्खी बहीण आहे बरं का. पण आमचं त्यांच्याबरोबर काही नातं नव्हतं, काही रिलेशन नाही. तो सोनू आता 2 वर्ष झालं तिच्याबरोबर लग्न केलं, ज्योतीबरोबर, आणि ती माझ्या बायकोची बहीण आहे. हो, माझ्या मेहुणीच्या नवऱ्यानी, माझ्या मेहुणीनी माझ्यावर पूर्ण एकदम प्राणघात हल्ला केलाय. माझ्या जीवाला त्यांच्यापासून धोका आहे. आणि त्यांचा काही वेळापूर्वी 1 ते 1.5 तास झालं, माझा म्हणजे 2-2.5 तास झालं मी सुटका झाला माझा. पोलिसांनी मला तिथून उचललं. तसं मला डायरेक्ट त्यांनी आंबे पोलीस स्टेशनला नेऊन मला तिथं मला चहा पाजला. त्यानंतर मला डायरेक्ट बीडला आणलं. आणि त्यांचा आता 1 ते 1.5 तासापूर्वी माझ्या सासूला लक्ष्मी पवार यांना फोन आलता आणि त्यांना तो सोनू जो फरार आरोपी आहे, तो गुंड प्रवृत्तीचा माणूस, तो बोलतोय की ही केस माघारी घ्या, नाहीतर मी सर्व पारधी तिथे घेऊन येईन आणि सारं तुमचं घरदार सारं संपवून टाका. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.